ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 आणि या रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं वर्ष आहे आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी होईल। जय माता दी दिघोडे विरुद्ध हरिओम डोलवी पेन। नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकलेला आहे तो हरिओम डोलवी पेन संघानं निर्णय घेतलाय तो पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा। तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। अतिशय सुसज्ज असं हे मैदान आणि या सुसज्ज अशा मैदानावरती अगदी अटीतटीच्या लढती कांचन आपण पहिल्या रात्रीमध्ये बघितल्या। रायगड ची जी सिनियर टीम होती आणि ठाणे सिनियर, रायगड ज्युनियर आणि ठाणे ज्युनियर या दोनही टीमच्या दरम्यान आपण पाहिलं असेल अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत या मैदानावरती लढती संपन्न झाल्या आणि असाच दरारा आजपर्यंत आपण पाहतोय आणि आजही अशाच पद्धतीच्या मॅचेस होतील अशी तमाम प्रेक्षकांची अपेक्षा आहे। पहिली मॅच या ठिकाणी सुरू होतीये। सलामीची जोडी मैदानावरती गेली आहे। पंच आमचे संजय सावंत सर आणि सुनील पाटील सर माझ्या सोबत आहेत। एक उत्कृष्ट असे स्कोरर कांचन पालकर आणि या पूर्णपणे कार्यक्रमाचा अतिशय सुंदर आणि प्रभावी असं जे या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत ते रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र संदीपजी पाटील। स्पर्धेचे आपण बघतोय सन्माननीय आमचे कैलासदादा म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे ही सगळी मंडळी व्यासपीठावरती आहे। त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांनी घेतलेली ही अथांग अशी मेहनत आणि खऱ्या अर्थानं या खारघरच्या पुण्यनगरीमध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय। क्रिकेटचा कुंभमेळा खऱ्या अर्थानं या ठिकाणी भरला जातोय। पहिल्या दिवशी अफाट क्रिकेटच्या या रसिकांनी गर्दी केली होती आणि असाच उच्चांक या ठिकाणी दिवसेंदिवस राहील यातील मात्र शंका नाही। सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली आहे। सलामीचे फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय दिघोडे संघाकडून प्रथमेश म्हात्रे आणि अनिकेत मोकल। प्रथमेश म्हात्रे मॅन फ्रॉम पुंडे एक जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याच्या जोडीला आहे अनिकेत मोकल साईचा हा खेळाडू। दोन्ही खेळाडू अगदी ताकदवार पण त्यांच्या अपोजिटची टीम आहे ते एवढ्याच ताकदीची आहे। या दोन टीम दरम्यान ही पहिली मॅच पहिला सामना आजच्या दिवसाचा सुरू आहे। नाणेफेकीचा कॉल जिंकून हरिओम डोलवी पेन संघाने जो निर्णय घेतलाय तो कशा रीतीने संपन्न होतोय हे पाहणं फार गरजेचं आहे। सलामीचा गोलंदाज हरेश गावंड अँड फ्रॉम जितूआई जिते नावाची टीम एक 15-20 वर्षापूर्वी खूप फॉर्म मध्ये होती आणि हा जिते गावचा खेळाडू हरीश गावंड सुरुवातीला येतोय गोलंदाजी करण्यासाठी। पण संजय सावंत सरांचा सामना सुरू होण्याचा इशारा स्ट्रायकर एंडला उभा आहे फलंदाज अनिकेत मोकल। पहिला चेंडू स्लोवर होता। पंच आमच्या दिशेने वळतायत, इशारा केलाय की पहिला चेंडू हरेशनं अवांतर फेकलाय आणि या अवांतरच्या मदतीने का होईना परंतु जय माता दी दिघोडे संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं होतंय। पहिली धाव फलकावरती पाहायला मिळते। कुठल्याही प्रकारचा एक चेंडू न टाकता अवांतरच्या रूपात इथे धाव दिली जाते ती गोलंदाजाकडून। हा चेंडू बॅकफुट लावून कट करायचा होता गली आणि पॉइंटच्या मध्ये क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालं। हलक्या हाताने फक्त कट केलं, दिशा दिली अनिकेत मोकलला, आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं। दोन चेंडू ज्यामध्ये पहिला चेंडू खराब आणि त्यानंतर एक सुरेख चेंडू टाकला ज्यावरती एक धाव मिळाली। अशा रीतीने दोन धावा धाव फलकावरती होत आहेत ते जय माता दी दिघोडे या संघाच्या। जय माता दी दिघोडे आणि हरिओम डोलवी पेन एक उरण तालुक्यातील बरेचशा खेळाडूंचा भरणा असलेला जय माता दी दिघोडे आणि दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यामधले सगळे रथी महारथी या मॅच मध्ये आपण पाहतोय। त्यामुळे एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही। कारण जरी दोन्ही टीमची तालुके जरी वेगवेगळे असले तरी रायगड मधल्या सगळ्या दिग्गज खेळाडूंचा भरणा या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज हरेश गावंड। हा चेंडू जबरदस्त डिलिव्हरी होती असं वाटलं होतं परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला। पण ते संजय सावंत सरांनी पुन्हा एकदा आमच्या दिशेने इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे, अवांतरच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल। धावा होतील 3, अवांतर धावा होत आहेत त्या बिनबाद 2।
एकही विकेट या ठिकाणी गमावलं नाही, परंतु 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी हरेश याच्याकडनं पाहायला मिळते. नक्कीच धन्यवाद कांचन. हरेश तयार. हलक्या हाताने फक्त कट केलं. अगदी तंत्रशुद्ध फटका मारण्याचा प्रयत्न होता. डावखुऱ्याचा फलंदाज प्रथमेश भात्रे पुंडेगावचा हा एक आक्रमक खेळाडू आहे. बरीचशी मैदानं त्यानं गाजवली आहेत आणि या मैदानावरती सुद्धा इथे मात्र शांत आणि संयमाने विकेटची तो पूर्णपणे चाचपणी करतोय. चेंडू कशा रीतीने बॅटवरती येतो त्याचा अभ्यास त्याच्याकडनं सुरू आहे. आणि सलामीची जोडी मैदानावरती पहिल्या षटकामध्ये थोडीशी गोलंदाजी आपण जर पाहिली तर दिशाहीन हरीश गावणकडनं गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. वेग या ठिकाणी असणं गरजेचं आहे. एक धाव आणि चेंडू आता सिली मिळाला. एक धाव घेतली जाईल आणि पुन्हा एकदा फलंदाज तयार. लोवर फुल टॉस. खराब आणि खराब गोलंदाजी पृथक्करण सादर करतोय हरीश गावण. सलामीचा गोलंदाज आहे कांचन हा, परंतु त्याचा टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी करतोय त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळाला. आतापर्यंत या गोलंदाजाने 4 चेंडू वाईड फेकले आणि अशा रीतीनं धावसंख्येचा जो आलेख आहे तो अवांतरच्या मदतीनं 7 वरती पोहोचलेला आहे. बिनबाद 7. सुरेख फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला तो अडवणार तोपर्यंत मात्र या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आणि पहिलं षटक अगदी लांब लचक या ठिकाणी पाहायला मिळते. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या, ज्यामध्ये 4 चेंडू वाईट फेकलेत गोलंदाज हरेश गावण या गोलंदाजांनी. सुरेख चेंडू. तेवढा चांगला फटका. अगदी डोळ्याच्या पारणे फेडणारा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय. पहिला चौकार. पहिला या मॅचच्या पहिल्या षटका मधला पहिला चौकार प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधनं खणखणीत चौकार. सुंदर फटका होता. बॅकफुटला आले फलंदाज. दिशा दिली. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावा. इथे फिरवून खेळायचं होतं. प्रयत्न चांगला होता इथे शॉट फाईन लेगला, परंतु चेंडू थोडासा पुढे आदळला. त्याचा परिणाम झेल होऊ शकला नाही आणि जिथे फलंदाजाला धावा मिळतील मात्र 1 आणि या एका धावेच्या बरोबरीनं लांब लचक असं चाललेलं हे षटक हरेश गावणचं संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 12. कैलास म्हात्रे आला. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 12 धावा धावफलकावरती. 6 षटकाचं सत्र असेल आणि हे पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा आपण जर विचार केला तर संत पण सावध अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. कारण 4 धावा अवांतरच्या मदतीनं आल्या. बॅटच्या साह्यानं 8 धावा आल्या. याचा अर्थ पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये संत पण सावध पवित्रा घेतलाय तो जय माता दी दिघोडे संघानं. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. नवीन गोलंदाज येतोय प्रसन्न पाटील. खूप मोठं नाव आहे प्रसन्न पाटील. मुरबी गावचा दुंद्रे परिसरातला हा
खेळाडू आहे प्रसन्न पाटील आणि त्याच्यावरती आता दारोमदार आहे. बरीचशी मैदानं ज्या प्रसन्न पाटीलने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती गाजवली, या मैदानावरती कशी कामगिरी करणार त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे ती हरिओम डोलवी पेंट संघाच्या कॅप्टन. नक्कीच रायगड युवा आणि ठाणे युवा या दोन टीम दरम्यान या मैदानावरती जो सामना झाला त्या सामन्यामध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम या गोलंदाजाने केलाय प्रसन्न पाटीलने. पण आज डोलवी टीम साठी, हरिओम डोलवी टीम साठी कशी कामगिरी करणार याकडे त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांच्या नजरा आहेत. चांगलं क्रिकेट आपण बघतोय. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 हे पर्व 5वं आहे आणि या 5व्या पर्वातील आजच्या या मॅचचा तमाम प्रेक्षक आनंद घेतात. प्रसन्नाचा पहिला चेंडू, वाह काय डिलिव्हरी होती, टप्पा पडला, छपकन चेंडू आतमध्ये येतोय. फलंदाज या चेंडूकडे अगदी आशाळभूत अशा नजरेने बघत राहिले. चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रसन्नाचा पहिला चेंडू निर्धाव, 12 धावा. हरिओम डोलवी पेन आणि जय माता दी दिघोडे या दोन टीम दरम्यान सुरू असलेली ही आजच्या दिवसातली पहिली मॅच. चांगला चेंडू टॉप एज लागलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का मिळाला जय माता दी दिघोडे संघाला. प्रसन्नानं पहिली विकेट या ठिकाणी मिळवली. धावा आहेत 1-12. आपण पाहतोय व्यासपीठावरती यावरची ज्यांच्याकडे बहुमान मिळालेला आहे या रायगड प्रीमियर लीग भरवण्याचा ते आमचे आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्वा कैलासदादा म्हात्रे, त्याचबरोबर गुरुशेठ म्हात्रे, ही सगळी मंडळी, आमचे संदीप शेठ पाटील, मॉन्टी पाटील, सगळेजण आमचे पंच रवी पाटील, प्रमोददादा पाटील, ही सगळी मंडळी अगदी मॅचचा आनंद घेताना पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला विकेट या ठिकाणी प्रथमेश म्हात्रेच्या रूपामध्ये गमावला तो जय माता दी दिघोडे टीमनं. प्रसन्न पाटीलला मिळाल्या पहिल्या यश. दुसऱ्या चेंडूवरती झेल देण्यास भाग पाडलं प्रथमेशनं आणि हा पहिला हातरा मिळतोय तो दिघोडे संघाला. प्रसन्न पुन्हा तयार. हा चांगला चेंडू म्हणता येणार नाही कारण इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन. शॉर्ट फाईन लेगला सुंदर झेल, अजून एक विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी करतोय तो प्रसन्न पाटील. लगातार त्याने मिळवल्या 2 विकेट. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. सुंदर अशी गोलंदाजी आणि या भूमीवरती आपण पाहिला. पहिल्या वर्षी रायगड प्रीमियर लीग झाली कसळखंडच्या मैदानावरती. त्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीमध्ये 3 वेळा रायगड प्रीमियर लीग झाली आणि ही भूमी सुद्धा पवित्र आहे कारण या भूमीवरती आपण पाहिलं असेल, या भूमीवरती आपण बघितलं असेल की धर्माधिकारी साहेबांचा या ठिकाणी कार्यक्रम झाला. बरेचसे मोठे मोठे कार्यक्रम या मैदानावरती होतात. ही पवित्र भूमी आहे. जेवढे जेवढे चांगले संतांचे कार्यक्रम या मैदानावरती होतात आणि ही पवित्र भूमी आपण पाहतोय. तर नक्कीच या पवित्र भूमीवरती ह्या 5व्या पर्वाची जी सुरुवात आहे ती खूप चांगली झाली आहे. आकाश पाटील तयार आहे, नवीन फलंदाज. या संदीप सर. तर रायगडातील एक नावलौकिक असा हा खेळाडू या व्यासपीठावरती आलाय, सुनील चावरे. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक अतिशय अप्रतिम, सर्वांच्या परिचयाचा आणि सर्वांच्या आवडीचा खेळाडू म्हणून सुनील चावरे यांच्याकडे पाहिलं जातं. तर सुनील चावरे, आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. नक्कीच एक जबरदस्त फलंदाज, डावखुरी हाताचा एक
5 मध्ये ज्याची गणना घेतली जाते तो सुनील चावरी या व्यासपीठावर त्याचे स्वागत आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चांगला फटका, पॅरलल फटका, सरळ चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषी पलीकडे. पण सुनील पाटील सरांचा 4 धावांचा इशारा. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची 4 धावा आल्या आल्या आकाशने आपल्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं केलं. 4 धावांनी प्रसन्न पाटील पुन्हा तयार. बॅटची कडा लागून चेंडू गल्लीमध्ये जातोय. प्रसन्नच्या गोलंदाजीमध्ये वेग. पंच आमचे सांगतायत माफ करा या ठिकाणी लेग बाईचा इशारा येतोय. पंच सुनील पाटील सर जे मेन अंपायर आहेत त्यांनी सांगितले की हा लेग बाईटच्या रूपात धाव देऊ जातो चेंडू. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांचा जर आपण एकंदर विचार केला तर 17 धावा. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या गोलंदाज हरीश गावंडनं 12. त्यानंतर आले गोलंदाज प्रसन्न पाटील ज्यांनी धावा खर्च केल्या 5. विकेट मिळाल्या 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8.50च्या सरासरीनं 17 धावा धावफलकावरती. जय माता दी दिघोडे संघाच्या. इलेवन क्रिकेट संघाचा दादा आहे तो आधार स्तंभ. आई 11 क्रिकेट संघाचा ज्यांचा जय जयकार नावाचा तो नाव गाते कैलास दादा म्हात्रेचा. ज्यांचा जय जयकार नावाचा तो नाव गाते कैलास दादा म्हात्रेचा. 2 षटके या ठिकाणी संपले. 17 धावा धावफलकावरती. 8.5 धावांची सरासरी आपण या ठिकाणी पाहताय. खूप चांगली मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला पेंट परिसरातील बरेचसे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातल्या अगदी दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेली टीम जय माता दी दिघोडे. रायगड प्रीमियर लीग आणि या रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. रायगड प्रीमियर लीगने एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केलाय. कारण वर्षानुवर्ष या आपण बघतो रायगड प्रीमियर लीगची जी नावलौकिकता आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. यावर्षी आपण जर पाहिलं असेल या मैदानावरती पहिल्या दिवशी तुडुंब अशी गर्दी पाहायला मिळाली. भरगच्च जवळजवळ 20-22 हजार प्रेक्षक ती रायगड ठाण्याची मॅच अगदी लाईव्ह बघत होते. आणि यावर्षी जर आपण बघितलं तर खूप चांगलं आयोजन. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा या रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 चांद लावण्याचा प्रयत्न केलाय. तो आई ग्रुप उभे महाराष्ट्र राज्य सर्व आपले कैलासदादा म्हात्रे आणि त्यांची सगळी टीम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. नवीन गोलंदाज येईल या वेळेला तो पुन्हा एकदा हरीश गावंडवरती विश्वास टाकला जातोय. तो हरिओम डोलवी पेंट टीमच्या कॅप्टन कडनं. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज या ठिकाणी आकाश पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला अनिकेत मोकल. चांगला चेंडू होता, खोलवर टप्पा टाकला चेंडू होता. इथे मात्र विकेट किपरला चेंडू समजू शकला नाही. पंचांनी सांगितलंय की हा लेग बाईचा इशारा येतोय. तो चेंडू लेग बाईच्या रूपात धावा आहेत त्या 17. आकाश पाटील मॅन फ्रॉम विंधणेचा हा खेळाडू आहे. विंधणेचा हा खेळाडू आकाश पाटील आपण बघतोय. एका बाजूला जित्याचा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला साईचा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. म्हणजे प्रत्येक गावातील जे स्ट्रायकर एंडला गेलाय तो अनिकेत मोकल. अनिकेत मोकल पुन्हा एकदा तयार. लोवर फुल टॉस. इथेच लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. हा म्हणतात 4 धावांसाठी. पंचांचा मात्र तिसऱ्या पंचांकडे इशारा करण्यात आलेला आहे. आणि इथे धावा किती मिळतील? 4 मिळाल्यात. पण या चेंडूवरती निर्णय का असेल ते आपले तिसरे पंच बघतील. पंचांचा इशारा या ठिकाणी मी तुम्हाला कळवतो. नो बॉलचा इशारा आलेला आहे.
म्हणजे 1+4 म्हणजे 5 धावा या चेंडूवरती मिळतील. नो बॉलचा इशारा. शोल्डरच्या वरून चेंडू जातोय, शोल्डरच्या आपण बघतोय त्या ठिकाणी दिशेने चेंडू गेला आणि पंचांनी सांगितले की हा चेंडू नो बॉल आहे. 24 लाईव्ह ची सगळी टीम सज्ज आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स क्लिअरिटी आणि क्वालिटी मध्ये ज्यांचं नाव आहे ते 24 लाईव्ह इव्हेंट्स. त्यांचे सगळे सहकारी आमचे मित्र कांचन पालकर, बाहुबली. चांगला चेंडू, काय सुरेख चेंडू होता. या चेंडूला अगदी पदतालित्य जे दाखवलं या खेळाडूनं, जिथे 2 धावा मिळू शकतील तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहणं गरजेचं आहे. पण या चेंडूवरती धावा मिळतायत त्या मात्र 2 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती जय माता दी दिघोडे टीमची आतापर्यंत 25 धावा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, गोलंदाजी चांगली बघायला मिळते. हरेश गावंड पहिल्या षटकामध्ये थोडासा महाग ठरला, त्यानंतर असं वाटलं की चांगली गोलंदाजी करतोय, पण दुसऱ्या चेंडूवरती नो बॉल टाकला ज्याच्यावरती 4 धावा मिळाल्या आणि एकूण धावसंख्या झाली. हरेश गावंडचं षटक सुरू असताना कांचन पालकर सांगतायत मला की 25 धावा. कांचन पालकर एक मोठं नाव आमच्या कॉमेंटेटरला सहकार्य करणाऱ्या मध्ये स्कोररचं महत्वाचं काम ते करतायत. 25 धावा. पुन्हा एकदा चेंडू टाकतो हरीश गावंड. डॉट चेंडूचा इशारा. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी नक्कीच वाढेल. आपण बघतोय डे नाईट स्पर्धा ठेवण्याचा जो मानस या ठिकाणी कैलासदादा म्हात्रे आणि त्यांच्या सगळी टीमनं घेतलाय, त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. कारण आपण बघतोय सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल चेंडू, लांबच लांब, खणखणीत षटकार. फलंदाज अनिकेत मोकलच्या बॅट मधनं 6 धावा. एकतीस धावा या षटकाराच्या मदतीने खूप चांगला फटका खेचला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला अगदी लिलिया त्या ठिकाणी ढकलून दिलं अनिकेत मोकलने आणि या 6 धावांच्या बरोबरीनं थोडासा महाग ठरला. पहिल्या षटकात 12 धावा खर्च करणारा हरेश गावंड या षटकात त्या दिशेने वाटचाल करतोय की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण त्याच्या या षटकामध्ये एक चौकार आला, एक षटकार त्यानं दिलाय आणि तोच हरेश गावंड पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजीसाठी. अनिकेत मोकल करता. हा काय फटका, वा वा रे वा. यावेळेस लॉंग ऑनच्या डोक्यावरून जातोय. अनिकेतची ही जी बॅटिंग आहे ती सगळ्यांना प्रभावित करते. यानं यावेळेस मात्र पुन्हा षटकार खेचला आणि इरादे स्पष्ट केले. हरेश गावंडला विचार करण्यास भाग पाडलाय. धाव फलकावरती धावा होत आहेत 37 बाद. आता आवाज रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. काय फटके खेचतोय. लॉंग ऑफला एक फटका मारला, त्यानंतर लॉंग ऑनला षटकार मारलाय आणि मोकल आता बहरलाय. त्याने आता इरादे स्पष्ट केलेत आणि हरेश गावंडला विचार करण्यास त्यानं भाग पाडलाय. 2 षटकार त्याच्या गोलंदाजीवरती लगातार पाहायला मिळाले. इरादे स्पष्ट करतोय अनिकेत मोकल. सलामीला आलेला हा फलंदाज आहे ज्याला चेंडू आता फुटबॉल सारखा दिसू लागलाय. त्याची नजर आता या चेंडूवरती बसली आहे आणि त्यानं मात्र आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे मैदानावर. जर का आता अजून एक लगातार षटकार आला या चेंडूवरती तर या स्पिन टीमचे जे सर्व आहेत ते मयूर शेठ घरत, माजी सरपंच दिघोडे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल खेळाडू अनिकेत मोकलला. बघूया 5,000 कमवण्याची नामी संधी मिळवतो का नाही. गोलंदाजी चांगला मुरलेला आहे. चेंडू गरंगळत चालला इथे वायडीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, वायडी लॉंग ऑनला चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 2 बाद. 38 धाव फलकावरती त्या जय माता दी दिघोडे टीमच्या.
ची लढत असेल बघा. अनमोल किंग कलंबोली, आशिष मेहरुल आणि के सरकार सुपरस्टार लोणेरे मानगाव, योगेश पेनकर. आपण रेडी राहायचं आहे. एक षटक या इनिंगचा बाकी असताना आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी संपर्क करावा. 5वं षटक 6वं षटक संपण्या अगोदर. खूप चांगली टुर्नामेंट आपण बघतोय. रायगड प्रीमियर लीग. या रायगड प्रीमियर लीग न खऱ्या अर्थाने एक चांगला विक्रम निर्माण केलेला आहे. आपण इंडियन प्रीमियर लीगचा विचार केला तर 2008 मध्ये पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि त्यानंतर सातत्यपूर्ण या इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण खेळाडू पाहतोय. कुणी विचार केला नसेल, मला असं वाटतं काल की परवाच ऑक्शन झालेलं आहे खेळाडूंचं, आणि कोणी असा विचार केला नसेल की ऋषभ पंत पुन्हा एकदा भारतीय टीम मध्ये येईल आणि क्रिकेट खेळेल. पण नशिबाची साथ आणि सगळ्यात जास्त बोली मला असं वाटतं ऋषभ पंत वरतीच लागली आहे. 27 कोटी. क्रिकेट आहे, तुमच्याकडे जिद्द पाहिजे, तुमच्याकडे विश्वास पाहिजे, तुम्हाला आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि या मैदानावरती तो आत्मविश्वास त्या ठिकाणी दाखवतोय अनिकेत मोकल, आकाश पाटील ही जोडी जय माता दी दिघोडे संघाची. सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानावरती अनिकेत मोकल तयार आहे. पण प्रथमेश मात्रे असं वाटलं होतं की तो मैदानावरती राहील, पण तो त्या ठिकाणी बाद झाला. जयेश भोईर बाद झाला. आकाश पाटीलने चांगली साथ दिली. एक हाती किल्ला लढवतोय तो अनिकेत मोकल. त्याने आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली आहे मैदानावरती आणि सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो अनिकेत मोकल तयार. गोलंदाज येतो यावेळेला प्रसन्न पाटील, मॅन फ्रॉम दुंद्रे, मेरे दुंद्रे परिसरातील ही रन मशीन आहे. आणि एक मला असं वाटतं त्या परिसरात देवत आपला मयूर वाघमारे हे चांगले चांगले गोलंदाज आपण बघतोय ज्यांना या रायगड प्रीमियर लीग म्हणजे आरपीएल सारख्या टुर्नामेंट मध्ये प्लॅटफॉर्म मिळतो आणि ते आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवतायत. प्रसन्ननं दुसरं षटक फेकलं, फार चांगली गोलंदाजी केली, केवळ 5 धावा खर्च केल्या प्रसन्न पाटीलनं. तो प्रसन्न तयार आहे. वाह, खूप सुरेख चेंडू होता. हलक्या हाताने फक्त दिशा दिली त्याला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाईल. चांगला चेंडू होता, त्याच्यावरती आपण बघितलं, आपण फक्त दिशा देण्याचं काम केलंय ते फलंदाज अनिकेत मोकल. आता संत, आणि जर एखादा चेंडू खराब आला ना कांचन पालकर, त्याच्यावरती आक्रमण करणं ही तो सोडत नाही. अतिशय चांगली टेक्निकल फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी आपण म्हणतो क्रिकेटच्या परिभाषेत, ती तंत्र आणि शुद्ध अशी फलंदाजी सुरू आहे ती फलंदाज अनिकेत मोकल कडून. येस, सुनील पाटील सर आणि संजय सावंत सर, जावेद फरीद सर मला सोडत नाहीयेत आज. पहिल्या दिवशी आपण त्यांना पाहिलं. गोलंदाज प्रसन्न पाटील तयार. वाह, काय चेंडू फेकला, टप्पा पडला, छक्कन चेंडू आतमध्ये आला. फलंदाज चेंडूकडे बघत राहिला आणि सरळ विसावला चेंडू तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काही कळण्या अगोदर चेंडू अगदी गोळीच्या वेगाने गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलकावरती धावा 40 असताना चौथं षटक सुरू आहे. जय माता दी दिघोडे टीमच्या धावा 40 आहेत. हरिओम डोली पेन आणि दिघोडे या दोन टीम दरम्यान सुरू असते ही लढत आहे. मस्त चांगला खांद्याचा उपयोग करतोय हा प्रसन्न पाटील. चेंडू गुडलेन स्पॉट वरून थोडासा बाउन्स चेंडू देतोय. काही कळण्याच्या अगोदर फलंदाज भुसकळ्यात त्याला पाडण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूचा टप्पा चांगला आहे, चेंडूचा वेग चांगला आहे आणि चेंडूला वळण देण्यामध्ये मातब्बर असलेला हा गोलंदाज आता प्रभावी मारा करतोय. चौथं षटक सुरू असताना प्रसन्न पाटील 2 षटकं फेकली रायगड युवा ठाणे टीम दरम्यान. 10 धावा खर्च केल्या, 5 विकेट त्याने मिळवल्या. तो प्रसन्न पाटील आताही चांगली कामगिरी करत असताना जोरदार अपील इथे, मात्र मोठी विकेट. अनिकेत मोकल होतोय पायचित.
सुंदर गीत या ठिकाणी DJ मास्टर यांच्याकडनं आपण बघतोय. रायगड प्रीमियर लीग खूप चांगलं नियोजनबद्ध असं आयोजन कैलासदादा म्हात्रे आणि त्यांची सगळी आई ग्रुप ओबे टीम यांनी केलेलं हे आयोजन. डे ची टुर्नामेंट एक खूप चांगली त्यांनी मागच्या वर्षी आयोजित केली होती पलीकडच्या मैदानावरती आपण पाहिलं असेल. आणि यावर्षी त्यांना बहुमान मिळाला आहे तो रायगड प्रीमियर लीग ठेवण्याचा आणि त्याच्यामध्ये कुठेही ते कमी पडले नाही. खूप चांगलं आयोजन. प्रसन्न पाटीलची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहताय 4 चेंडू प्रसन्न पाटीलने फेकले आणि धावा खर्च केला मात्र 2. 1 विकेट त्यानं पायचीच्या रूपात पकडली. 3 विकेटचं पतन झालं. जय माता दी दिगोडे टीमची धावसंख्या 3/40. 3/40. यानंतर सुद्धा रायगडच्या टोकावर म्हणजे अगदी रायगडचं जे शेवटची बाउंड्री आहे महाड तालुका तिथले काही खेळाडू पाहायला मिळतील. मानगाव तालुका असेल त्या परिसरातले खेळाडू आणि नवी मुंबई परिसरातले कळंबोली शहरातील काही खेळाडू या 2 टीम दरम्यान मॅच होणार आहे. पण या मॅच मध्ये या सामन्यात काय होणार हे पाहणं फार गरजेचं आहे. आपण पाहतोय प्रसन्न पाटीलने चांगली कामगिरी केली आहे. तर आतापर्यंत 4 चेंडू फेकले 2 धावा खर्च केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं त्या ठिकाणी सजवलंय प्रसन्न पाटीलनं. प्रसन्न पाटील डावखुऱ्याचा एक चांगला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहिला. इथे डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय परंतु दुसरी धाव मिळतीये फलंदाजाला. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं 42 बाद धाव फलकावरती धावा झाल्या त्या दिगोडे टीमच्या. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू मैदानाकडे वळत असताना 5-6 नंतर मला असं वाटतं कांचन गर्दी तुडुंब तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आयोजकांचं आपण अभिनंदनही केलं पाहिजे कारण त्यांनी जो डे नाईट फॉर्मॅट ठेवलेला आहे तो खूप चांगला आहे. कारण चेंडू जातोय इथे आपण बघतोय सरळ लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. चांगला फटका. 4 धावा चेंडू वरती मिळतील आणि 46 वरती धावा संख्या पोहोचलेली आहे ती टीम जय माता दी दिगोडे टीमची. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 अनिल पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचे आपण स्वागत करूया. सगळी मंडळी आपण बघतोय खूप चांगले साथ या ठिकाणी या टुर्नामेंट साठी पाहायला मिळते सगळ्याच सहकाऱ्यांकडून. 4 षटकं इथे संपलेली आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 46. 3 विकेटचं पतन झालंय. टीम मीटिंग घेण्यात येते. आपण पाहतोय मैदानावरती विचार विमय केला जातोय की कोणाच्या हातामध्ये चेंडू आता सोपवायचा. पहिल्या दिवशी मला असं वाटतं या टुर्नामेंट मध्ये सोनाई तळेगाव आणि केपीसी चांप इनामपुरी या 2 टीम गेल्या. तर काल बाहुबली आपला नितीन नाईक कोळी आणि आर्यन ग्रुप चिरले या 4 टीम आतापर्यंत गेलेल्या आहेत. आणि आज कोण या स्पर्धेमध्ये पुढे जाणार यासाठी सुरू असलेली ही पहिली लढत. यज्ञेश म्हात्रे मॅन फ्रॉम जुई. जुईचा हा गोलंदाज. 4 षटकं तिथे संपलेली आहेत. बघा प्रेक्षकांची या परिसराला एक वेगळाच वारसा आहे. कारण संदीप सरांना माहिती असेल मला असं 15 वर्षापूर्वी इकडे आम्ही यायचो.
प्रेक्षकांची गर्दी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायची. अगदी क्रिकेट वरती प्रेम करणारे हे सगळे क्रिकेट प्रेमी आपण पाहिलं त्यांना. आणि त्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं आपण स्वागत केलं पाहिजे. मुरबी असेल, त्यानंतर इथे ओबे असेल, पेठ असेल, ही सगळी गावं, तळोजा असेल, या सगळ्या गावांमध्ये आपण बघितलं की प्रेक्षकांना क्रिकेट प्रती खूप प्रेम आहे. आणि इथे पूर्वी 15 वर्षापूर्वी क्रिकेट अगदी हे मैदान सगळं भरलेलं असायचं. यावर्षी आपण बघतोय की पहिल्या रात्री खूप गर्दी होती. हळूहळू तशी गर्दी होईल यात बिलकुल शंका नाही. कारण या लीग फॉर्मॅट मध्ये नंतरच्या मॅचेस मध्ये चांगली मजा असते. चांगला चेंडू होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. संजय सावंत सर मेन अंपायरिंगचं काम करतायत. 5वं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज जुईगावचा यज्ञेश म्हात्रे. यज्ञेश म्हात्रे जुईगावचा हा गोलंदाज. संदीप पाटील आमचे अध्यक्ष आहेत रायगड समालोचन असोसिएशनचे, जहीर पटेल असतील, त्यानंतर आमचे सगळी टीम आपण जर त्यांना बघितलं. ओ हो खूप चांगला चेंडू होता. अगदी टप्पा पडला तर यज्ञेश म्हात्रे मात्र आता चांगली गोलंदाजी करतोय. ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय तो विश्वासाला खरा उतरला. लगातार यज्ञेश म्हात्रे 2 चेंडू डॉट टाकले आणि आता फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडतोय. निमेश म्हात्रे आणि आकाश पाटील ही जोडी, निमेश मोहिते आणि आकाश पाटील ही जोडी मैदानावरती. आकाश पाटील थोडासा खराब प्रदर्शन दाखवत असताना एकच चौकार त्यानं मारलाय तो आकाश पाटील. आकाश पाटील मॅन फ्रॉम विंधणे डोईजड झालाय थोडासा. कारण त्याचा जर आपण बॅटिंग एव्हरेज पाहिला तर त्यानं आतापर्यंत चेंडू खेळून काढले 7 धावा मिळवल्या, मात्र 4. त्याला आक्रमण करावं लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. हे स्ट्रॉंग ओव्हरचं षटक आहे. आता डेथ ओव्हर आहेत, आक्रमण तुम्हाला करावंच लागेल. किमान 60 धावा करणं फार गरजेचं आहे. आणि त्या दिशेनं जर तुम्हाला वाटचाल करायची असेल तर षटकार चौकार येणं गरजेचं आहे. यज्ञेश म्हात्रे, ओ हो यज्ञेशने आता प्रभावी मारा केलाय. आता मात्र विचार करण्यास भाग पाडलेला आहे. कारण या 5व्या षटकामध्ये ज्या वेळेला विचार करण्यात आला की चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा, विश्वास ठेवला यज्ञेश वरती आणि त्या विश्वासाला खरा उतरला तो हरिओम डोलवी पेन टीमचा यज्ञेश म्हात्रे. जुईगावचा हा खेळाडू आहे, त्यानं प्रभावित केलंय या मैदानावरती. चांगली गोलंदाजी करतोय यज्ञेश म्हात्रे. मला वाटते पारितोषिक केजी ग्रुप कडून मेडल षटक टाकलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा केजी ग्रुप जुई इथेच थांबा. यज्ञेश म्हात्रे तयार. यज्ञेश म्हात्रेसाठी 10,000चं पारितोषिक आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. क्रिकेट आहे, फलंदाजापेक्षा गोलंदाजाला अवघड असतं. 5 चेंडू तो चांगले टाकतो आणि 6व्या चेंडूवरती एखादा फटका बसल्यानंतर सगळं समीकरण बदलतं. त्यामुळे अजूनही संधी आहे ती दोघांकडे. ते इथे मात्र जोर कसा अपील केला जातोय. पंच संजय सावंत सरांनी सांगितले की लेग बाईचा इशारा आहे. इथे कुठल्याही प्रकारच्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये ही धाव दिली जाणार नाही. संधी आहे, अजून जरी एक बॉल डॉट टाकला तर 10,000 तुम्हाला द्यावे लागतील गोलंदाजाला. केजी ग्रुप जुई यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे. आमचे रवी सर जे पंचांचं काम करतात ते मी. खूप चांगली गोलंदाज यज्ञेश म्हात्रे कडून पाहायला मिळते. यज्ञेश इथे चांगला चेंडू होता, फक्त दिशा दिली, चेंडू सरळ चाललाय. तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून एक धाव घेतली जाईल आणि इथे षटक संपलेलं आहे. पण चांगली गोलंदाजी, 10 नाही पण 5 तरी द्यायला पाहिजेत. कारण फार चांगली गोलंदाजांनी केलेली आहे यज्ञेश म्हात्रेनं. धावा खर्च केल्या मात्र 2च्या मध्ये 1 अवांतर धाव. अशा रीतीने 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात त्या मात्र 3 बाद 48. 48 लॉस ऑफ 3 विकेट्स, एंड ऑफ 5 ओव्हर्स.
खूप चांगलं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय. सगळे प्रेक्षक जे घर बसल्या आपल्या टीव्ही वरती या क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स चंही अभिनंदन केलं पाहिजे. यांचं 3 लाख पर्यंत टार्गेट आहे. 3 लाखांपर्यंत त्यांचे सबस्क्रायबर होतील. आतापर्यंत 2,84,500 सबस्क्रायबर झालेले आहेत. तरी ज्यांनी आता या मॅचचा आनंद लाईव्ह मध्ये घेतायत त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं ते 24 लाईव्ह इव्हेंट्सला अशी विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. आणि 24 लाईव्ह इव्हेंटचा असाच हा लेख जो आलेख आहे तो उंच उंच जाईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि वळतो पुन्हा एकदा मॅच कडे. 5 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती धावा आहेत 48. नवीन गोलंदाज येतोय तो सुशांत मोकल उर्फ गोट्या. फार नाव मोठं आहे ज्यानं हे मैदान गाजवलंय. मला असं वाटतं या संदीप सर कैलासवादांनी ठेवलेल्या मॅच मध्येच या खेळाडून मैदान गाजवलं होतं सुशांत मोकलनं. पण या रायगड प्रीमियर लीग मध्ये कशी कामगिरी करणार सुशांत मोकल. ज्या ज्या वेळेस खेळतो त्या वेळेला 90% जे पेनचे त्याचे सपोर्टर्स आहेत ते मॅचचा आनंद घर बसल्या घेत आहेत. तो सुशांत मोकल. वाह मस्त गोलंदाजी. टप्पा चांगला होता. जास्त त्याचा रनअप नाहीये. मला आठवण आली रॉयल कळंबोलीचा रामा महावार जशी गोलंदाजी करायचा ज्या वेळेला तो कळंबोली टीम कडनं खेळायचा. जास्त धावा तो धावत नव्हता. रनअप जास्त नव्हता पण टप्पा अगदी अचूक आणि वेगावरती त्याचं नियंत्रण असायचं. अशी कदाचित गोलंदाजी सुरू आहे की काय सुशांत मोकलजी. हा चेंडू इथे मात्र हवेमध्ये सरळ खेळून काढलाय. इथे आरन पार चेंडू सीमा पार. 6 धावा मिळतील. फलंदाज निमेश मोहिते दादरपाडाचा खेळाडू 6 धावा मिळवतोय चेंडूवरती. ते सुशांत मोकलच्या या चेंडूवर 54 धावा धावफलकावरती आल्यात. चांगला फटका इथे शॉर्ट पिच थोडा चेंडू ठेवला दूर ठेवला. त्याला बरोबर रीड केलं निमेश मोहितेनं आणि त्यानं चेंडू सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून खेचला. 6 धावा मात्र मिळाल्या चेंडूवरती. खूप चांगली मॅन ऑफ द सिरीज साठी बघा अल्टो कार आहे. याच्या अगोदर आपण बघितलं क्विड. त्याच्या अगोदर क्विड आणि आता अल्टो कार मॅन ऑफ द सिरीज साठी फलंदाज आणि गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकासाठी अश्वारूढ अशी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांची पवित्र जी मूर्ती आहे पुतळा घोड्यावरती स्वार होताना आपण पाहतोय. ती मॅन ऑफ दी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर साठी आहे. त्यांच्यासाठी बाईक सुद्धा आहेत आणि त्याही पेक्षा मोठं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची ही अश्वारूढ जो मूर्ती आहे त्याच्यावरती फर्स्ट सेकंड आणि थर्ड साठी हे प्राइज आहे. खरोखर आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण यस 3ऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. रायगड म्हटलं तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांची राजधानी आणि या रायगड प्रीमियर लीगचं एक लोगो आहे. यस फलंदाज बाद आहे. इथे लोगो आहे की आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आउट झालेला आहे. येस बघा 24 लाईव्ह इव्हेंट्स त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. हे फक्त आम्ही पूर्वी ESPN चॅनल असेल किंवा तुमचं याच चॅनलवरती पाहायचो टीव्ही वरती पाहायचो पण आता आपण आपल्याही मॅचेस लाईव्ह पाहतोय. अगदी पुन्हा तेच प्रक्षेपण पाहायला मिळतंय. ही टेक्नॉलॉजी आपण बघतोय या स्क्रीनवरती. या टुर्नामेंटचे सर्वेसर्वा कैलासदादा म्हात्रे आमचे गुरुशेठ म्हात्रे संदीप पाटील ही सगळी मंडळी चर्चा करत असताना प्रमोद पाटील चर्चा करतायत. टुर्नामेंट सक्सेस होतेच आहे. टुर्नामेंट अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होती आहे आणि या सगळं श्रेय या सगळ्या आई ग्रुप ओबेला जात आहे. 5वं षटक संपलंय. 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हा चेंडू लोवर फुलटॉस खराब चेंडू. याच्यावरती मात्र जाईल चेंडू सीमारेषे पलीकडे. आता 60 धावांच्या दिशेने वाटचाल होतीये. पंच सुनील पाटील सरांचा 6 धावांचा इशारा आणि धावफलकावरती धावा 4 बाद 60. युग पुरुषांची
धावा आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग 60 धावा थोडासा माग ठरलाय की काय सुशांत मोकल ज्याला 2 षटकार त्या ठिकाणी दिलेत हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि अशा या शेवटच्या षटकांमध्ये कांचन आक्रमण पाहिजे आणि त्याची सुरुवात करण्या म्हणजे आता एंड शेवट आलेला आहे तसा आक्रमण पवित्र धारण केलाय तो निमेश मोहिते दादरपाडाचा हा खेळाडू आहे दादरपाडा मला वाटतं उरण वेशवी म्हटल्यानंतर डावखुर आताचा फलंदाज समर्थक कडूची आपण आठवण काढतो आणि इथे मात्र हलक्या हाताने चेंडू कट केलाय ढकलला इथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद अजून एक झटका मिळेल तो जय माता दी दिगोडे टीमला प्रस्तुत करताना 5 चेंडूंचा खेळ मला वाटते संपलेला आहे सुशांत मोकल ची गोलंदाजी सुरू आहे 61 धावा धावफलकावरती आल्यात जय माता दी दिगोडे टीमच्या हरिओम डोलवी पेन टीमच्या विरोधात खेळत असताना आणि शेवटच्या या षटकामध्ये किती धावा होतील हे पाहणं फार गरजेचं आहे मला वाटतं 4 अगोदरच ही टुर्नामेंट होणार होती पण आचारसंहितेच्या मुळे हे टुर्नामेंट पुढे गेली पण खेळाडू म्हणासे बरं झालं प्रॅक्टिसलाही वेळ मिळाला आणि आता आपण बघतोय की परफेक्ट फटके बॅटवरती येत आहेत चेंडूवरती येत आहेत मैदानी त्याचा टणक त्या ठिकाणी बनवलाय चेंडू अगदी सरळ सहज बॅटवरती येतोय हा चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाज बाद होईल अजून एक झटका मिळेल पहिलं सत्र त्या ठिकाणी संपलेलं आहे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 61 धावा आणि गरज आहे 62 धावांची जिंकण्यासाठी हरिओम डोलवी पेन टीमला या सामन्यामध्ये यानंतर होणारा जो सामना असेल तो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी आमंत्रित करूया योगेशजी पेनकर आणि आशिष मेहरुल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण यावं अनमोल किंगचे कॅप्टन आशिष मेहरुल आणि के सरकार सुपरस्टार मानगाव रायगड नाही तर अख्ख्या देशामध्ये ज्याच्या नावाचा दबदबा आहे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं तो योगेश पेंडकर त्या टीम साठी प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळेल या संदीप सर हॅलो धन्यवाद अभिषेक तर चला अनमोल किंग्स कॅप्टन आशिष मेहरुल लगेचच यायचं आपण के सरकार सुपरस्टार लोणेरे मानगाव योगेश पेनकर इथे उपस्थित आहेत तर चला आशिष मेहरुल चला टॉस आपण इथे करणार आहोत एक अप्रतिम असा सामना नक्कीच आपल्याला या लीग स्टेज मधला आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला अनमोल किंग्स तर दुसऱ्या बाजूला के सरकार लोणेरे मानगाव योगेश पेनकर आशिष मेहरुल जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून कॅप्टन साठी कॅप्स आपण पाहतोय तर कैलाश शेठ महात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय टेल कॉल तर अनमोल किंग्स कॅप्टन आशिष मेहरुल टॉस इथे जिंकलेला आहे तर आशिष काय निर्णय असेल आम्ही बॅटिंग करू येस बॅटिंग फर्स्ट निर्णय कारण 4 दिवसामध्ये पहिल्यांदा कुठेतरी चेंजेस आपल्याला डिसिजन मध्ये पाहायला मिळाला कारण काय नाही पहिले जरा सेकंड बॅटिंगला थोडं डिफिकल्ट होईल म्हणून पहिली बॅटिंग करतोय येस म्हणजे बॅटिंग चांगली धाव संख्या उभारून मात्र समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न मात्र तुमचा असेल तर कोणते असे जे फलंदाज असतील की एक चांगली धाव संख्या उभारण्यामध्ये संपादन करतील
आहे कुशल गुरव आहे, सुनील चावरी आहे, अर्जुन बेदी आहे, सुराग आहे भरपूर चांगले चांगले बॅट्समॅन आहेत. त्यामध्ये कॅप्टन आशिष मेहरुलचा देखील सहभाग असेल. तर आशिष 4 दिवस तुम्ही नक्कीच अभ्यास केला असेल, काय एकंदरीत सांगशील या विकेट्स आणि मैदानाबद्दल? नाही, विकेट तर खूप चांगली आहे, चांगली बनवली आहे. बॅट्समॅन आणि बॉलर दोघांना बेनिफिट आहे. डे नाईट फॉर्मॅट रायगड प्रीमियर लीग मध्ये सीझन 5 मध्ये तुम्ही पाहता, कशा पद्धतीने पाहता? पहिलं तर थँक्स बोलेन कैलास दादांचं की डे नाईट टुर्नामेंट केली आहे आणि खूप आनंद येईल खेळायला. येस, खूप सारे शुभेच्छा असतील आशिष. तर आपण बोलूया नक्कीच योगेश पेनकर यांच्याकडे, जे के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव टीमचे कॅप्टन आहेत आणि एक फेमस भारतातील फेमस क्रिकेटर म्हणून योगेश तुझ्याकडे पाहिलं जातं. तर आज रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये कॅप्टन्सी करतोय आणि सीझन 5 कॅप्टन्सी तू केलेली आहे. तर सर्वप्रथम टॉस मात्र गमावलाय, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग केली असती. म्हणजे आता मनासारखा झालाय, कारण आशिषने फलंदाजी स्वीकारली. तर आता किती धावपळ रोखण्याचा प्रयत्न असेल एकंदरीत समोरच्या संघात? दिवसा मी 2 दिवस मॅच बघतोय, तर 71 रन्स तर होत आहेत, पण चांगली गोलंदाजी केली तर कमी रन्स होतील त्यापेक्षा, आणि चांगली गोलंदाजी करून आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त कोणत्या अशा गोलंदाजांवरती भरोसा असेल? माझे 4 बॉलर्स चांगले आहेत टीममध्ये, एकूण 6 बॉलर्स आहेत, पण 4 बॉलर जे आहेत ते चांगले आहेत. साईश मात्रे आहे, उमासरे आहे, अजून पिंटू आहे, म्हणजे 4 बॉलर माझे चांगले आहेत. कारण बरेच यंगस्टर खेळाडूंना असं वाटतं की एक लेजंड स्टार खेळाडू बद्दल खेळावं, आणि तुझ्या संघामध्ये असे यंगस्टर आहेत, त्यांना काय एकंदरीत संदेश दे? मी मगाशी पण टीम मीटिंगमध्ये बोललो की एवढं रायगड जिल्ह्यातून जेव्हा ऑप्शन होतं तेव्हा तुम्हाला निवडलं गेले, तर तुमच्याकडे काहीतरी कॅपॅबिलिटी आहे म्हणून निवडलं गेले, तर त्याचा फायदा घ्या. आणि ही अशी टुर्नामेंट आहे की जिथे तुम्ही परफॉर्मन्स करून स्वतःचं नाव करू शकता. तर विदाऊट प्रेशर तुमचं जे आहे ते तुम्ही परफॉर्मन्स दाखवा, आणि जेणेकरून या टुर्नामेंटमधून आपल्या जिल्ह्याला पण एक चांगला प्लेअर मिळेल. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय, एक वेगळी संकल्पना आज आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आदरणीय कैलास शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून, गुरु शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहतोय. तर काय एकंदरीत संदेश खेळाडूंना देशील? हे तर खरे रायगड प्रीमियर लीग एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे चान्स असतात आपल्याला की पूर्ण रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या बाहेरचे प्रेक्षक बघत असतात इथे. आणि कैलास शेठ म्हात्रेंना मी थँक्स बोलेन की त्यांनी नाईट टुर्नामेंट पण ही भरवली, डे नाईट, कारण आतापर्यंतचे सीझन सगळे डे मध्येच झाले, आणि खूप साऱ्या क्रिकेट लीग आहेत ज्या बाहेरच्या जिल्ह्याच्या होतात त्या नाईट वगैरे होतात, आणि या रायगड जिल्ह्याची यावेळी डे नाईट ठेवली, त्यामुळे खूप मजा येईल खेळायला, आणि आपल्या प्लेयर्स लोकांना पण नाईट खेळायची मजा वाटेल. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते योगेश पेनकर. तर टॉस मात्र इथे झालेला आहे. नक्कीच यानंतर मॅच जी होणार आहे अनमोल किंग्स विरोधात के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव. एका बाजूला आशिष मेहरुल तर दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर. तो आशिष मेहरुल संघनायकाने टॉस जिंकला आणि त्याने मात्र डिसिजन फलंदाजी करण्याचा घेतलेला आहे. यानंतरचा सामना एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी सामना आपण इथे पाहतोय, एका बाजूला हरिवंश डोलवी पेन तर दुसऱ्या बाजूला जय माता दी दिघोडे, प्रसन्न पाटील आणि प्रथमेश म्हात्रे. परंतु या मॅच मध्ये सेकंड सत्रामध्ये काय घडेल असं धावतो वर्णन दीपक पाटील सर मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे. थँक्यू सो मच. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. रायगड प्रीमियर लीग 5वं पर्व आणि आज हा पहिला सामना सुरू आहे. हरिओम डोलवी पेण विरोधात जय माता दी दिघोडे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या समवेत साथी समालोचक अभिषेक पाटील सर, त्याचमुळे साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर सोबत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला बॉल 62 रन्स टार्गेट इकडे सेट करण्यात आले. पहिल्यांदा फलंदाजी करणारा जय माता दी दिघोडे संघ खूप चांगली बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली. निमिष मोहिते चांगला खेळताना दिसला आपल्याला, अनिकेत मोकल चांगला खेळताना दिसला आणि दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि आव्हानात्मक धावसंख्या उभी राहिले. व्हाईट बॉल न सुरुवात झाली, त्यानंतर ड्राईव्ह पाहायला मिळतोय तुम्हाला. बॅडॉनच्या दिशेमध्ये ही सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केलाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा धावफलकावर. 62 धावांचं लक्ष्य आहे. पहिला सामना आपण पाहतोय मागचे 2-3 दिवस सातत्यानं पहिला सामना अगदी डे मध्ये होतोय पूर्ण. दुसऱ्या सामन्यामध्ये बऱ्याच वेळेला अर्धा डे नाईट स्वरूपामध्ये थोडासा जातोय.
कधी कधी डे मध्ये समाप्त होतोय, परंतु त्यानंतरचे सामने तुम्हाला फ्लड लाईट्स मध्ये खेळवले जातात आणि पहिल्या 1-2 सामन्यांमध्ये अभिषेक सर पाहायला गेलं तर चांगल्या धावा होताना दिसतात, परंतु त्यानंतर तुलनेनं थोड्याशा कमी धावा, परंतु कालच्या शेवटच्या मॅच मध्ये 80+ धावा सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या. राऊंड स्टम्प्सनं ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, वाईड स्ट्रॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. थोडीशी चाचपणी केली जाते, हे फार सुद्धा महत्वाचं आहे, कारण नवीन मैदान आहे, यंदाचं वर्ष, खेळपट्टी फार चांगली आहे. फायरी विकेट आपण नामकरण केले या विकेटचं, कारण गोलंदाजांना मात्र चांगलं सहाय्य करते ही खेळपट्टी, परंतु त्याचबरोबरीनं फलंदाजांनी चांगले टाइम दाखवले तर धावा येत आहेत. फोर्थ विकेट आडवा पॅटने यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि नाही थांबवू शकलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, पहिला चौकार येतोय हरिओम डोलवी पेंट साठी. वर्षीचं रायगड प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूंना गाजवलं होतं. कुणाल घरत व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी, चौकारी नक्कीच त्याच्यासाठी आत्मविश्वास वाढवून देणार असेल. आयुषचा हा चेंडू वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, चॉप केले त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली, पंचांनी मात्र अपील खारिज केलंय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी नोंदवली जाईल. हरिओम डोलवी पेंट संघाची धाव संख्या 1 पुढे जात असताना स्कोर कार्ड वर लागल्या त्या 8 धावा. सुरुवात चांगली झाली. कुणाल घरत आणि संदेश गोंधळी अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. हरिओम डोलवी पेंट संघाकडून तर जयमाता दी दिघोडे संघ, आयुष कोळी जो दिघोडेशी बिलॉंग करतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी वयामध्ये खरं तर याही गोलंदाजानं एक वेगळं स्थान टेनिस क्रिकेटमध्ये निर्माण केलंय आणि तोच आयुष कोळी. यावेळेस पाठपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कवसला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्यामुळे एकच जाब येईल. प्रॉपर टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये, थोडस रूम मिळाला होता कुणालसाठी. एकेरी धावेनं 9वी धाव स्कोर कार्डवर, 9 रन्स ऑन बोर्ड. यानंतर आणखी एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश पेंडकर, के सरकार, सुपरस्टार मांडगाव इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांची लढाई अनमोल किंग्स कळंबोली, आशिष मेहरुल तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस शॉट ऑफ लाईन होता, बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि तदनंतर मात्र कट केले बॉलला, जाईल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावां करतात, दुसरा चौकार. कमाल कमाल फटका पाहायला मिळाला. संदेश गोंधळीच्या पॅट मधून पहिला चौकार येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. पॉवर प्लेची षटकाला सुरुवात चांगली झाली हरिओम कडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळतोय थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्यामुळे सिंगल मिळेल. खूप चांगलं क्रिकेट पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चौकारानंतर स्ट्राईक रोटेट करताना दिसले दोन्ही फलंदाज. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम कुणाल घरत आणि संदेश गोंधळी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धाव फलकावर बिनबाद 14 धावा. तर नक्कीच आताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, आई ग्रुप महाराष्ट्र राज्य कमिटीचे माननीय कमलाकर पाटील यांचं, कमलाकर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तर आम्हा स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जिते, शिवसेना शाखा प्रमुख जनार्दन म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. हेमंत म्हात्रे, रोहित तांडेल, त्याचबरोबर शरद म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य जिते, या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती स्वागत आहे. तसेच आमचे बंधू अनिल दादा पाटील मुरबी हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चौदा धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली ती हरिओम डोलवी पेंट संघाकडून. आणि अशाच धावा जर येत राहिल्या तर 62 रन्स आव्हान फार मोठं नसणार आहे या संघासाठी. दुसरं षटक पाहूया, कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठीच मात्र गोलंदाजी मार्कवर स्वतः टीमचे कॅप्टन
प्रथमेश मात्रेने चेंडू हातामध्ये घेतलाय. जय माता दी तिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर शेठ घरत असतील, संदीप शेठ पाटील असतील, ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला हरिओम डोलवी पेण प्रभाकरजी मात्रे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्न पाटील या संघाला लीड करतोय. गतवर्षी सुद्धा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये प्रसन्न पाटीलला आपण पाहिलं. जाऊया पिट्टूकडे. पहिला बॉल यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थ्रू द बॉलर्स कडे चेंडू आहे, त्यामुळे कोणती धाव मिळणार नाहीये. डावखुरी हाताचा फलंदाज संदेश गोंधळी. जीवदानी स्पोर्ट्स क्लब पामण डोंगरी या नामांकित संघाचा खेळाडू, ज्या संघाला मात्र नुकतंच याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. तर या वर्षीचा गतवर्षीचा सर्वोत्कृष्ट संघ या पुरस्कारानं मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये सन्मानित करण्यात आलं. यावेळेस खूप चांगला फटका, परंतु तिथे अडवला गेलाय. फाईन लेगला प्रयत्न चांगला होता संदेश गोंधळीचा, परंतु संदेश गोंधळी डिपार्ट्स. ब्रेक थ्रू दिलाय कॅप्टन पिट्टूला. पहिली सफलता, पहिला धक्का लागलाय हरिओम डोलवी पेन टीमला. संदेश गोंधळी बॅक टू द डगआउट. हा मोठा झटका मित्र म्हणेन, कारण संदेश गोंधळी इन्फॉर्म आहे. डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज ओळखला जातो आणि या संघाचा विचार केला तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावून मात्र संदेश गोंधळीला स्थान देण्यात आलं होतं आपल्या संघामध्ये. त्यामुळे सुरुवात चांगली झाली होती, परंतु 1-2 ओव्हर्स जर संदेश गोंधळी खेळपट्टीवर असता तर ही मॅच बरीचशी पुढे घेऊन गेला असता. परंतु प्रथमेश मात्रेच्या येण्यानं पुन्हा एकदा एक नवं चैतन्य आता मात्र अंगात संचारलंय. त्याच्याही माता दी तिघोडे संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का बसलाय. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 निमिष पाटील. पहिले दोनही चेंडू निर्धाव निघालेत. प्रथमेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, त्याच्यावर फार मोठी मदार असणार आहे या संघाची. टॉस होता, इकडे मिस केलाय यष्टीरक्षकानं. बॉल लॉंग स्टॉप निघालाय. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि मिळतील तब्बल 5 धावा. योगेश होता यष्टांच्या पाठीमागे. थोडीशी मित्रमंडळी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. वेग होता जरूर, पण तो लेग स्टिकच्या बाहेर पीस झाला होता. चेंडू टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे यष्टीरक्षकाला मात्र चेंडू सापडला नव्हता. कट करण्याचा प्रयत्न, जागेवरून थोडासा फुटवर्कचा भाव मात्र प्रामुख्यानं जाणवला आणि इकडे मात्र निर्धाव चेंडू. 5 धावा मिळाल्यात. बोनस एक प्रकारचा मिळालाय. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय प्रथमेश मात्रे, 3 निर्धाव चेंडू पाहिलेत, परंतु अवांतरच्या स्वरूपामध्ये पंजा आलाय. चांगला ड्राईव्ह आहे. त्यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सरकत असताना निमिष मोहिते त्या ठिकाणी आहे. आज चांगली बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून दादरपाडा गावाला बिलॉंग करतोय खेळाडू. चांगल्या धावा पहिल्या 17 मध्ये त्याने उभारल्यात. आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिला तर 20 धावा धाव फलकावर. कुणाल घरत मागचं वर्ष, मागचा हंगाम रायगड प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम इनिंग, ते अर्धशतक अजूनही अनेक खेळाडूंच्या लक्षात असेल. काय विस्फोटक खेळ मात्र साकारला होता या खेळाडूनं. थोडासा ऑस्टनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इकडे अपील जोरदार पाहायला मिळते. पाहूया दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे की काय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. चला, तिसऱ्या पंचांची मदत मात्र खेळण्यात आले. यस अंपायर काय चेक करायचंय. येस, बॉडीला ब्रश होऊन गेलाय चेंडू. कुठे लागलाय थोडंसं ऑब्जेक्शन पाहायला मिळालं. इकडे समोरच्या
टीम्स कडून एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच जरूर निर्णय देतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेचं. प्रत्येक पर्व मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्सनं कव्हर्स केलेत आणि हळूहळू त्यांचा टप्पा 3 लाख सबस्क्रायबर कडे आहे. कारण याच प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये खरं तर हा 3 लाखांचा सबस्क्रायबरचा टप्पा त्यांना पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी मात्र आपली सर्वांची मदत होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात सगळ्यांना विनंती आहे की आपण सबस्क्राईब करा. मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे. त्यामुळं लवकरच तुमच्या आशीर्वादानं 3 लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. येस, ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो एक्झॅक्ट आहे, ॲक्युरेट आहे. त्यामुळे व्हाईट बॉल कॉल. त्यामुळं एक अतिरिक्त रन मात्र या ठिकाणी जोडली जाईल आणि या रन नंतर पाहूया स्कोर कार्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 21 चांगलं पंचांचं काम त्या ठिकाणी. सुनील पाटील सर आहेत पूर्वीचे. दुसऱ्या बाजूला लोगो आहेत संजय सावंत सर, दोनही प्रख्यात पंच. आणि बऱ्याच वेळेला मोठी स्पर्धा म्हटली की मोठा प्रेशर असतो आणि तो दबाव सुद्धा हँडल करता आला पाहिजे खरं तर, आणि तेच दिसलं सध्याच्या घडीला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेस मात्र एज लागले. फाईन लेगला आणखीन एक खेळाडू बाद होतोय. संदेश गोंधळीच्या पाठोपाठ सलामीवीर फलंदाज कुणाल गरज यावेळेस मात्र निराश करतोय. हा मोठा हादरा बसलाय. हरिओम डोलवी पेंट संघाला विचार करण्यास भाग पाडलाय ते प्रथमेश मात्रेच्या गोलंदाजीनं. दोनही ओपनर्स आपण पाहिले तर फाईन लेगचा एरिया कव्हर करण्यासाठी गेले होते, क्लिअर करण्यासाठी गेले होते आणि दोनही शॉर्ट फाईन लेगला सोपा झेल देऊन बाद झालेत. त्यामुळे कुठेतरी तोही विचार व्हायलाच हवा. जेव्हा सर्कल असतं पहिल्या 2 ओव्हर्समध्ये संपूर्णपणे क्षेत्र मोकळं असतं, क्षेत्ररक्षणाचा निर्बंध असतं आणि पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर दिसतात आणि त्यावेळी पाठीमागचं क्षेत्र असतं तिथून बॉल निसटला की बाउंड्री मिळते. एक थोडासा मी तर म्हणेन प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये अगोदरच असतं की आपल्याला पाठीमागच्या क्षेत्रामध्ये लवकर झटपट धावा मिळू शकतात, परंतु तेच स्ट्रोक्स खेळताना तशाच फटके कन्वर्ट करताना इकडे 2 बहुमूल्य विकेट मात्र गमावल्यात आणि त्याचमुळे थोडासा टेन्शन मध्ये असेल तो हरिओम डोलवी पेंट संघ, ज्या 2 फलंदाजांना मात्र सर्वाधिक पॉइंट्स देऊन मोजलं होतं आणि ते 2 फलंदाज पास झालेत. नवीन बॅटर रायगड भूषण सुशांत मोकल सिंगल घेत असताना मोठा खेळाडू आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23-2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी डोल्बी पेंट टीमला 39 धावांची आवश्यकता. नक्कीच दीपक, अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने आपण पाहतोय स्क्रीनवरती. आपल्याला नक्कीच पॅराडाइज ग्रुप जो कटआउट आहे, पॅनर आहे, तो आपल्याला पाहायला मिळते. कारण पॅराडाइज ग्रुप चे सर्व आमचे जितूबाई रावलानी हे देखील थोड्याच काही 2-3 दिवसामध्ये उपस्थित राहतील आणि पॅराडाइज ग्रुप जितूबाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 व्हीलर कार देखील पुरस्कृत झालेली आहे. हे सर्व योगदान नक्कीच कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला या विभागामध्ये नक्कीच पाहायला मिळतंय आणि बरेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी देखील या व्यासपीठावरती उपस्थित होताना आपल्याला दिसत आहेत. तर नक्कीच या काही दिवसामध्ये बरेच असे राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित होताना आपल्याला दिसतील. चांगला योगदान, चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा देखील तेवढाच राहिलाय या रायगड प्रीमियर लीग साठी, या स्पर्धेसाठी. याचं सर्व श्रेय आयु ग्रुप ऑफ महाराष्ट्र
या मॅनेजमेंट कमिटीला जातं. कैलास शेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम, गुरुशेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आई ग्रुप उभे महाराष्ट्र राज्य सन्माननीय कैलासदादा म्हात्रे साहेबांना आपण पाहत आहे ऑन स्क्रीन. गुरुदादा म्हात्रे असतील. खूप सुंदर असं आयोजन. तिसऱ्या षटकाला सुरुवात. लॉफ्टेड ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. लॉंग ऑन क्लिअर करणारा सुशांत मोकलच्या बॅट मधून निघतोय षटकार. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. सुशांत मोकल गोट्या या टोपण नावानं मात्र खेळाडू संपूर्ण रायगडवर परिचित आहे. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्ग ज्या खेळाडून आपल्या खेळानं मात्र जमा केलाय आणि त्याच सुशांत मोकलला आता मात्र मैदानामध्ये पाहता येणार आहे. अनिकेत मोकलचं भव्य स्वागत केलंय षटकारानं. फुल टॉस होता यावेळेस. थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. ताणून मारलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून गोट्याच्या बॅट मधून निघालाय. आणखीन एक षटकार. थोडासा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकण्यासाठी गेला होता परंतु फुल टॉस झाला. समोर दिग्गज खेळाडू आहे त्यामुळे अनिकेत मोकलला विचार करावा लागेल. दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या हरिओम डोलवी पेंडनं आणि कुठेतरी दबाव टाकला होता परंतु तो दबाव आता मात्र रिलीज झालाय हळूहळू. ओ शट ऑफ लाईन. बॅक फुटला जाऊन पुल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. दे धक्का घे झक्का. मात्रेनं कमावलं होतं परंतु अनिकेत मोकलनं गमावलंय. लगातार 3 षटकारांचा खेळ आणि काय आक्रमकता पाहायला मिळालंय. काय बिनधास्तपणा पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. सुशांत मोकल त्याचं नाव आणि 18 धावेनं टीमची टोटल मात्र पोहोचवले ती तब्बल 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड नाव. 21 बॉल आणि आता फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. एक षटक मात्र इकडे महागडं ठरलं. बॅटिंग करत असताना अनिकेत मोकलनं 23 धावा केल्या होत्या. महत्वाचं योगदान दिलं होतं. यंदाचं वर्ष आपण पाहिलं तर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धांमध्ये मात्र अनिकेत मोकलनं चमकदार मी तर म्हणेन कामगिरी केली होती गोलंदाजी मधून सुद्धा. आणि तोच कुठेतरी भरवसा प्रथमेशने त्याच्यावर ठेवला परंतु इकडे भलतच घडलंय. लगातार 3 षटकारांचा खेळ मात्र सादर केलाय. दबाव आहे आता मात्र अनिकेत मोकलवर. आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा वेगानं आला होता चेंडू. इकडे मात्र बीट केलंय. 3 षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना साईगावचा खेळाडू अनिकेत मोकल आपण पाहू शकता आणि कमबॅक फार गरजेचं आहे. या सिच्युएशनला सुद्धा मी तर म्हणेन सुशांत मोकलला जर लवकर बाद करता आलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करता येऊ शकतं. त्याची माता देती घोडे टीमला. अनिकेत मोकलकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इथे सुद्धा शॉट ऑफ लाईन होता. कुटप्प्याचा बॉल सहजतेनं पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. सुशांत मोकलच्या बॅट मधून येतोय कणकणीत चौकार. पाहायला मिळाले. रूम देतोय सुशांत मोकल सारख्या दर्जेदार फलंदाजाला इकडे शॉट ऑफ लाईन चेंडू पाहायला मिळतात. प्रेशर आहे, दबाव आहे. अनिकेत मोकलला आता मात्र कळून चुकलंय की आपल्याकडून भलत्यात चुका झाल्यात.
या बॅच मध्ये एक षटक मात्र संपूर्णपणे प्रयत्न जेवढे केले असतात खेळाडूंनी संपूर्ण सामनाभर ते प्रयत्न कुठेतरी मग मात्र त्यांचं चीज होताना दिसत नाहीये. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन इकडे मात्र फर्स्ट स्लीप मध्ये प्रयत्न चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला परंतु एक धाव मात्र रोखू शकलेला नाहीये. सिंगल येते या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि या स्कोर जाऊन पोहोचतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. महागडे षटक अनिकेत मोकलचं 23 धावा, ज्या 23 धावा अनिकेत मोकलनं बॅटिंग करत असताना काढल्या त्याच 23 धावा अनिकेत मोकलनं गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये दिल्या. 45 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात आणि आता मात्र शेवटच्या 3 ओव्हर्स मध्ये हे अंतर आता मात्र सोपं झालंय कारण 3 ओव्हर्स मध्ये फारशा धावा करायच्या नाहीयेत. 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. ऐकूया आपण तोपर्यंत एक सुंदर असं संगीत. या व्यासपीठावरती महाड विधानसभा सहसमन्वयक उभाटा गटाचे आदरणीय निलेश केसरकर उपस्थित झालेले आहेत. जे के सरकार सुपरस्टार लोणेरे मानगाव संघाचे पुरस्कर्ते आहेत. तर निलेश केसरकर साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. तर मी अनमोल किंग्स टीमचे ओनर आदरणीय दिनेश कडव जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. यावेळेस मात्र चांगला स्क्वॉड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला पाठीमागे. रन्स मात्र मिळतील 2. अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. कॉपी बुक स्टाईल फटके, टेक्स्ट बुक स्टाईल फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. तुम्हाला स्क्वॉड ड्राईव्ह पाहायला मिळतात जो क्रिकेटच्या परिभाषेमधील एक दुर्मिळ फटका ओळखला जातो आणि तोच फटका सध्याच्या घडीला सुशांत मोकलच्या पॅटमधून पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह असेल, ऑन ड्राईव्ह आल्या एक षटकार काय चढवला होता, सुंदर ड्राईव्ह केला होता. हे सगळे कॉपी बुक स्टाईल फटके. इकडे थोडासा पाहायला गेलं तर प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता फटका. कोणती धाव नाही. हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली पिट्टूकडून. प्रथमेश म्हात्रे या सामन्यामध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांना बाद केलं होतं. 8 धावांचं षटक टाकलं होतं परंतु तदनंतर महागडं षटक पडलं. परंतु पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये प्रथमेश म्हात्रेनं तशीच गोलंदाजी केली तर पर्व यंदाच आपलं पाहिलं तर बऱ्याचशा मॅचेस ट्राय होताना आपण पाहिल्यात. शॉट ऑफ लेन तिकडे पाहूया. बॉलला भिरकावलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. सुशांत मोकल ऑन फायर नाव. त्याच्या बॅट मधून निघणारा 4था षटकार. त्यांना मैदानात कोणीही समोर येऊ द्या. इकडे 30 फटकेबाजी पाहायला मिळते. पहा अतिशय सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह कव्हर्सला पाहायला मिळतोय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट पाहूया. इकडे दुसरी रन कंप्लीट करण्यात आले. या 2 धावा प्राप्त केल्यात. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम गोट्या. या 2 धावेनं टीमची टोटल मध्ये भर. 55 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या जातात आणि आता मात्र फक्त 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सुशांत थोडासा स्लोवर पण करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन्स करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता प्रथमेश कडून.
ऑन साइडला वळवले चेंडूला, 1 रन सहजरीतीने मिळेल. आणि आता मात्र सुशांत मोकेलला सुद्धा कळून चुकले, मोठ्या फटक्यांची बिलकुल आता आपल्याला गरज नाहीये. संपूर्ण काम मात्र त्यानं पूर्ण केलंय. इकडे सिंगल्सने सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो याची जाणीव त्याला आहे. त्यामुळं इकडे स्ट्राइक रोटेट करताना तो आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा हा चेंडू सरळ जाऊन पाठवर आदळला. अपील पाहायला मिळते, पंचांनी अपील नाकारले. आणि इकडे पाहूया 2 रन्स कंप्लीट होत असताना लेग बायचा इशारा पंचांचा. आणि या लेग बायच्या स्वरूपात मिळतील, अवांतरच्या स्वरूपात मिळतील 2 धावा. आणि या 2 धावेनं प्रथमेश मात्रेच्या या ओव्हरमध्ये कोणती विकेट मिळालेली नाहीये. त्यामुळं इकडे सुस्थितीमध्ये हरिओम डोलवी पेंट संघ हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना 4 षटकांचा खेळ समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा स्कोर कार्डवर जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. तर जो मॅन ऑफ द मॅच साठी एक गॉगल आहे, तर ते गॉगल इथे पुरस्कृत केलेला आहे. आय विजन ऑप्टिक्स चे किरण पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे, कारण एक चांगला योगदान त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे. कारण जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल खेळाडू त्याच्यासाठी ती गॉगल आय विजन ऑप्टिक्सच्या माध्यमातून किरण पाटील यांच्या माध्यमातून. तसे मनीष नाईक दिवाले हे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे अजून एक स्कोरर पाहतोय आपण जुईचे, नक्कीच एक चांगले प्रतीक गोवारी ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आय ग्रुपचे ते मेंबर आहेत. सामना संपूर्णपणे पाहायला गेलं तर हरिओम डोलवी पेंट संघाच्या बाजूने झुकत असताना इकडे आणखीन 2 धावा. त्यामुळे नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. अनमोल किंग्स कळंबोली आणि के सरकार सुपरस्टार माणगाव आपल्याला लगेच मैदानामध्ये यानंतर उतरायचं आहे. या 2 धावींना आता अंतर कमी झालंय. फक्त गरज असेल ती 2 धावांचा सामना जिंकण्यासाठी फारशी मेहनत आता करावी लागणार नाही. ज्या पद्धतीने लॉंग इनिंग सजवलंय ती सुशांत मोकलला. क्रिश कोळी, क्रिसचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय. विजयी षटकार, सामना फिनिश. हरिओम डोलवी पेंट संघ पहिला विजय नोंदवतोय रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. वॉल प्लेड रायगड भूषण सुशांत मोकल. अभिनंदन, अभिनंदन हरिओम डोलवी पेंट, अभिनंदन कॅप्टन प्रसन्न पाटील. जय माता दीदी गोडे. हार्ड लक, संधी अजूनही असणार आहे. त्यामुळं नक्कीच पुढच्या मॅच मध्ये जोरदार तयारी तुम्हाला करावी लागेल. तोपर्यंत आपण दुसऱ्या मॅच कडे वळणार आहोत. अनमोल किंग्स कळंबोली आणि के सरकार सुपरस्टार माणगाव. एका बाजूला आशिष मेहरुल, दुसऱ्या बाजूला जेट फायटर जेट घाऱ्या योगेश पेंडकर. 2 दिग्गज व्यावसायिक खेळाडूंच्या मध्ये असणारं द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या मॅच कडे आता मात्र आपोआपच सगळ्यांचं लक्ष लागलंय. स्कोर कार्ड आपण पाहतो 61 धावा केल्या होत्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना दिगोडे टीमनं. आणि हरिओम डोलवी पेंट पहा 4.2 ओव्हर्स मध्ये 66, 14 बॉल मध्ये 43 धावांची खेळी साकारली ती सुशांत मोकलनं. आणि तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र त्याला सन्मानित केलं जाईल.